माझा आवाज येतो सगळ्यांना? येस. ओके, थँक्यू. माईक सुद्धा ऑन करा. 5 मिनिटं जरा माईक ऑन करून बोलूया आपण. देन विल स्टार्ट द सेशन. अजून 7 दिवस आपल्याला बोलायचं. आजचा दिवस तुम्हाला बोलायला चान्स देतो, उरलेले 6 दिवस मी बोलणार आहे. ओके ओके. ओके. कोण बोललं? येस. सो कसे आहात सगळे? थँक गॉड. कारण की नेहमी मी अपेक्षा असते सगळ्यांनी बोलायला पाहिजे मस्त, नाहीतर आपल्या तोंडातून काय येतं, कोणी विचारलं हाय चाललंय, दिवस येतोय जसा जातोय. पण अशी बॅच मला आवडते जेव्हा मला उत्तर अपेक्षित येतात मस्त. नाहीतर मी काय केलं असतं, एक मंत्र दिला असता. आता हे लास्ट बॅचला पण मी बोललेले. सगळ्यात आधी मला लेट मी टेल यू की दिस इज माय सेकंड बॅच इन मराठी. ह्याच्या आधी मी इंग्लिश मधून ट्रेनिंग्स घेत होते. जर मराठीमधले वाक्य शब्द जर माझे चुकले तर त्यासाठी मी आधीच तुमच्याकडून क्षमा मागत आहे. ओके, सो विल स्टार्ट द सेशन. मध्ये मध्ये इंग्लिश येऊ शकतं, मी ट्राय करेल पूर्ण मराठीत बोलायला. ओके, फर्स्ट ऑफ ऑल 3 तुम्हाला आज मंत्र देणार आहोत. ते मंत्र काय? जी तुमची वही असेल त्याच्या पहिल्या पेजवर लिहून घ्यायचंय. हा एक मंत्र. कोणीही आता येता जाता विचारलं काय ग कशी आहेस, कसा आहेस, तर हे नाही आलं पाहिजे हाय चाललंय ठीक आहे. 3 गोष्टी आल्या पाहिजेत. त्या 3 गोष्टी लिहून ठेवायच्या फ्रंट पेज वरती. काय आहे मी, कशी आहे मी, मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. मी काय आहे? स्वस्त आहे, मस्त आहे. मी स्वस्त आहे, मी मस्त जबरदस्त. आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे म्हणजे काय? मी हेल्दी आहे, माझं शरीर एकदम फिट अँड फाईन आहे. सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग आहे आज आपली. सेकंड काय आहे? मस्त आहे. मी मस्त माझ्या आहे. भावना, माझ्या फिलिंग्स आर व्हेरी नाईस, मस्त आहे. आणि जर हे 2 गोष्टी चांगल्या असतील तर माझ्या ऍक्शन काय असणार आहे, त्या पण मस्त असणार. जबरदस्त. आणि त्यातून येणारे रिझल्ट जे असणार आहेत ते जबरदस्त आहे. आपल्या रिझल्टशी घेणं देणं आहे ना. जीवन जबरदस्त पाहिजे, आनंदी पाहिजे, त्यासाठी ऍक्शन महत्वाची. आणि ते करण्यासाठी माझं माइंड आणि बॉडी स्टेबल पाहिजे मला. सो आजचा आपला विषय आहे ट्रेनिंग आर सबकॉन्शियस माइंड. तर बोला रेकी शिकायला आलो, सबकॉन्शियस माइंड काय आहे? या जगातली कोणतीही टेक्निक शिका, थेरपी शिका, न्यूमरोलॉजी शिका, ज्योतिषविद्या शिका, रेकी शिका, हिप्नॉसिस, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू लर्न. पण त्याच्या आधी जो मेन बेस आहे दॅट इज युअर सबकॉन्शियस माइंड. दॅट इज एव्हरीथिंग. या जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली सबकॉन्शियस माइंड आहे. त्याला जर ट्रेन नाही केलं, त्याची डागडुजी केली नाही, त्याची साफसफाई केली नाही, तर मग आपण काहीही शिकलो त्याचा उपयोग होणार नाही. झाला तरी तो टेम्पररी असणार आहे. जर कायमस्वरूपी रिझल्ट हवा आहे, कन्सिस्टन्सी पाहिजे असेल, तर सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अँड द फर्स्ट थिंग टू डू. त्यामुळे आजचा पहिला जो सेशन आहे दॅट इज रिइम्प्रिंटिंग युअर सबकॉन्शियस माइंड. ते आहे काय, कशाला करायचं हे आधी समजून घ्यायचं. घर बांधायचं असेल तर पाया आधी मजबूत हवा. रेकीचं घर बांधायचं 7 दिवस, पाया मजबूत करूया. लेट मी फर्स्ट टेल यू की 7 दिवस आपण काय करणार आहोत. 7 दिवस काही ते सप्ताह लावलेलं नाही की बुवांचं कीर्तन आहे, प्रवचन आहे, ऐकलो, माना डोलावला आणि घरी गेलो परत वागायला तसे नाही चालेल. इथे जे काय करायचंय ते आता ऍक्शन करायची. ओके, फक्त मी एकटी बडबड करणार नाहीये, तुम्हाला ऍक्शन घेणं आता गरजेचं आहे. त्याशिवाय आपलं पुढचं पाऊल आपण टाकणार नाही आणि मग रिझल्ट येत नाही. आपण काय बोलतो, मी एवढं सगळं करते, मी देवाचं करते, मी सगळं काम करतो, मी मेहनत करते, पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. असं का होतं ह्याच्या प्रश्नाची उत्तर मी देईल. सुरू होणार. पहिलं काय करायचं आहे आपल्याला, सबकॉन्शियस माइंडची जी एक फ्रेमिंग बनवून ठेवली आहे ना, तिला, आपली जी लिमिटिंग बिलीव्ह आहेत तिला जरा मोडायचंय. आणि त्याऐवजी जुनं काढून त्याच्याऐवजी नवीन इम्प्रिंट टाकायचा आहे. एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी पहिला जो साचलेला कचरा आहे तो जरा झाडलोट करणं गरजेचं आहे. ओके, आपल्यातले रोज लोक आंघोळ करतात, प्रत्येक जण आंघोळ करतो, साफसफाई करतो. येस, आय एम शुअर. ह्याची साफसफाई लास्ट टाइम कधी केलेली?
विजय सर, ह्याची साफसफाई आपण लास्ट टाइम कधी केलेली? नाही माहिती तुम्हाला. नाही माहिती, कारण की आपण तसा विचारच केला नाहीये. हं. बरोबर. असं कोणी आपल्याला सांगितलंच नाहीये. ह्याच गोष्टी ज्या शाळेत शिकवायला लागतील तर किती छान होईल, किती लोकांचे आयुष्यच बदलतील. आधी व्हायचं, आधी गुरुकुलमध्ये हे सगळं शिकवलं जायचं की तुम्हाला काम कशावर करायचंय, ट्रेनिंग देतात, स्किल डेव्हलपमेंट, सगळं सगळं सगळं. अरे पण आतलं जे आहे सबकॉन्शियस माइंड, त्याला कोण रिफ्रेमिंग करणार? त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे असं मी का बोलते. सबकॉन्शियस काही काही गोष्टी ना, आता ह्या लेक्चरमध्ये किंवा 7 दिवसामध्ये मी काही गोष्टी रिपीट करेन, कारण मी तुमच्याशी कोणाशी बोलतच नाही. मी तुमचा जो कॉन्शियस माइंड आता ऍक्टिव्ह आहे त्याच्याशी मी बोलत नाही. मी बोलते तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी. मी तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी बोलूनच तुमचं रिइम्प्रिंटिंग होणार आहे, तेव्हाच तुमची तयारी होणार आहे. एखादी गोष्ट शिकायची आहे तर त्याची तयारी, पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. दॅट आय एम डुईंग. मी तुमच्या कॉन्शियस माइंडशी बोलतच नाही, तुमच्या अवचेतन मनाशी बोलते. सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय? आपलं अवचेतन. तेवढं इम्पॉर्टंट का आहे? का सारखं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड? कारण ह्या सबकॉन्शियस माइंड मध्ये खूप सारा डेटा भरलेला आहे. कोणता डेटा? या जन्माचाच नाही तर गेल्या कित्येक जन्माचा डेटा ना आपण सबकॉन्शियस माइंड मध्ये घेऊन आलो. हा डेटा म्हणजे कसला डेटा? आपल्या कर्मांचा डेटा. तुम्ही बोला कर्म. कर्म, आपण बोलतो हे सगळं ना तुझ्या कर्माने आलं. कर्माने आले म्हणजे काय? ते असे वाक्य लिहून येतात, टाईप करून येतात, कर्माने आलंय, कर्म हे होते, असं झालं, असं नाहीये. कर्माने आले म्हणजे काय? आपले जे काही कर्म मागे पुढे केलेले आहेत, कित्येक जन्माचे आहेत, आपल्या पॅरेंट्सचे आहेत, त्यांचे जीन्स आहेत, आपले जीन्स आहेत, त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जो डेटा आहे त्याच्या हिशोबाने आपले डीएनए बनलेले आहेत, जीन्स बनलेले आहेत. तो डीएनए एक्सप्रेस होतो. जसा तो जीन एक्सप्रेस होणार त्या हिशोबाने मी ऍक्शन करणार. रोजची कृती होणार, माझा स्वभाव बनणार, माझ्या रोजच्या कृतीतून माझी सवय बनणार, माझ्या अपेक्षा, माझी बिलीव्स बनणार, त्याच्यातून ती माझी सवय बनणार. सवय एकदा बनली, रोजचा पॅटर्न तयार झाला की आपला पूर्ण जन्माचा पॅटर्न तयार. मूळ कारण कुठे? सबकॉन्शियस. आपण काय बोलतो, आता हे असं का होतंय? माझ्या जीवनात हीच व्यक्ती सारखी सारखी काय येते? माझ्या जीवनात नको असलेल्या गोष्टी सारख्या सारख्या का घडतात? तीच व्यक्ती, त्याच पॅटर्नची लोक माझ्यासोबत येतात, त्याच पॅटर्नच्या घटना माझ्यासोबत होतात. होतात की नाही? नको असलेल्या गोष्टीच आपण अट्रॅक्ट करतोय, नको असलेल्या गोष्टीच होतात, पाहिजे असलेल्या गोष्टी कितीही प्रयत्न केला तरी होतच नाहीत. सबकॉन्शियस माइंड तो काही इथे आहे? शरीरात कुठे आहे? माइंड, मन शरीरात कुठे आहे? जे काय आहे तो डेटा आहे, आणि तो आपल्या रोमामध्ये आहे, डीएनए प्रत्येक सेल मध्ये आहे. त्याचं एक लोकेशन फाइंड आउट करून दाखवा. मग आपण मन कुठे आहे ते फाइंड आउट करू. आपल्याला एक नर्व दिली आहे, 24 तास ती एकच काम करते, विचार करायची. दिवसाला 70,000 ते 80,000 फक्त विचारच करते ती. तिला जर डायव्हर्ट केलं त्या नर्वला की तुला पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या आहेत, तुला विचार पॉझिटिव्ह करायचे आहेत, मग बी जे पेरलं जाईल ते पॉझिटिव्हिटीचं पेरलं जाईल. आपण एक बी पेरतो, हजारो फळं येतात त्याच्यातून. तेच बी आपण चांगुलपणाचं, आनंदाचं आणि सकारात्मकतेचं पेरलं तर हजारो फळं कसली घेणार आपण? जबरदस्त रिझल्ट. येस ऑर नो? येस. आय वॉन्ट रिप्लायज. आय वॉन्ट रिप्लायज. हे प्रवचन नाहीये. आजचा दिवस विल बी इंटरॅक्टिव्ह सेशन. माझे सेशन्स इंटरॅक्टिव्ह असतात, मी एकटी बडबड करत नाही. हार्डकोर कोच आहे, ट्रेनर आहे मी. ओके. आता रेकीचं ऑनलाईन झाल्यापासून मला एका जागी बसून शिकवावं लागतं, नाही तर मला बसवत नाहीत बोलताना, ट्रेनिंग घेताना. त्यामुळे तुम्हाला इथे इन्व्हॉल्व करणं का गरजेचं आहे? ऍक्शन. टेक ऍक्शन. ऍक्शन घेतल्याशिवाय रिझल्ट येणारच नाही. बरोबर आहे? ऍक्शन का महत्वाची आहे? ऍक्शन घेतली तर काम होईल. आपण काय करतो? भूतकाळाची चिंता. हा असा बोलला, तिने तसं केलं, ह्याने मला असा विश्वासघात घेतला, पैसे दिले नाहीत, लोन आहे, सगळं आहे, भूतकाळ. चिंता केली. भविष्याचं प्लॅनिंग करतो. असं होईल, तसं होईल, असं करायचं मला, एवढं तसं पाहिजे, हे सगळं पाहिजे पाहिजे पाहिजे. फाईन.
भूतकाळाची चिंता, भविष्याचं प्लॅनिंग कुठे करताय? वर्तमानामध्ये बसून. जिकडे ऍक्शन घ्यायचे तिकडे ऍक्शन तर घेत नाही, नंतर बोलतो रिझल्ट येत नाही, कामच होत नाहीये. अरे पण जिकडे तुम्हाला ऍक्शन घ्यायचे तिकडे ऍक्शनच आपण घेत नाही. आयदर चिंता करत बसलोय ना तर प्लॅनिंग करत बसलोय. कितीही प्लॅनिंग केलं, शेड्युलिंग केली, जशाच्या तसं उद्या घडणार आहे. घडेल नाही. पण जर ऍक्शन घेतली जातं तर तशीच्या तशी. टाइम वेस्ट करतोय स्क्रोलिंग मध्ये, टाइम वेस्ट करतोय पाठचा विचार करण्यामध्ये, टाइम वेस्ट करतोय फक्त प्लॅनिंग मध्ये, इमले बांधतोय. ते करण्यासाठी प्रेझेंट स्टेट काय आहे, डिझायर्ड स्टेट काय आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी मला काय लागणार आहे ह्याचा विचार आपण करत नाही. मला आता मला प्रश्न विचारा. पहिला प्रश्न विचारला तुम्ही कसे आहात, सेकंड प्रश्न विचारते तुम्ही इथे का आलात. सगळ्यांना विचारते, कोणी उत्तर द्या. आपण सगळे इथे माझं जाऊ, तुम्ही इथे का आलात. रेकी शिकायला. कोण बोलतंय? ओके, अनुराधा, रेकी शिकायला. अजून? सेल्फ हिलिंग. लाईफ इन पॉझिटिव्ह वे. वनिता, येस. अजून? हा सेशन फ्री आहे म्हणून आलो. हा सेशन फ्रीच आहे, डोंट वरी. आता इथे अरे बापरे. आयुष्यामध्ये जे हवं आहे ते मिळवण्यासाठी. येस. अजून? एक कॉमन उत्तर, मेंटल हिलिंगसाठी. मनाच्या शुद्धीसाठी, हिलिंगसाठी. एक कॉमन उत्तर देऊ सगळ्यांना. एक सेकंड, कोण बोलतंय? असं द्या, असं डोंट वरी. संजना, सोनिया. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे, जिथे पण आहोत प्रत्येक माणूस या जगात, या पृथ्वीवर जो आहे ना, त्याला आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची. बरोबर? आता ज्या स्टेटला आहोत त्यातून वर जायचंय. कोण आहे का खाली जाईल, मला खाली जायचंय नाही. ज्या स्टेट ऑफ लाईफ मध्ये आहोत त्याच्यातून बेटर व्हायचंय कोणत्याही बाबतीत. मग तुम्ही फिजिकल घ्या, मानसिक घ्या, रिलेशनशिप घ्या, फायनान्शियल घ्या, व्हॉटेव्हर. ज्या कोणत्या स्टेट मध्ये आहात तुम्हाला स्टेट चेंज करायची आहे. म्हणूनच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करतोय, फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी का? हे सगळं कशासाठी करतोय? स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची. बरोबर? हे उत्तर आधी कशाला पाहिजे, आम्ही आले कशाला हे मला माहिती असायला पाहिजे. रेकी शिकायला नाही आलो आपण. रेकीतून काय पाहिजे आपल्याला? स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची. मग ती आध्यात्मिक का असे ना, प्रापंचिक का असे ना, यू नीड टू चेंज द स्टेट ऑफ युअर लाईफ बेटर वे कडे. पुढे 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 जायचे, मागे कोणाला नसतं जायचं. मागे जाऊन अर्थच नाही. भूतकाळ गेला, श्वास घेतला, क्षण गेला. हा सेशन फ्री आहे. येस. येस. ओके. अजून? सेशन फ्री आहे हा. व्हेरी गुड. पैशाच्या बाबतीत फ्री आहे, तसा फ्री नाहीये. पण का? खूप मोठी बहुमूल्य ज्ञान. इन्व्हेस्टमेंट करता, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. एफर्ट्स मी एकटी बोलते. इन्व्हेस्टमेंट कसली आहे? वेळ. टाइम. ओके. टाइमापेक्षा पण सगळ्यात महाग गोष्ट आहे आपल्याकडे, प्रत्येकाकडे. टाइम पेक्षा पण महाग गोष्ट. टाइमाचं चक्र चालूच असणार आहे. तो एक सर्कल आहे, तो थांबत नाहीये. तो कुठे जाणार नाही, तो परत येणार, तो परत येणार. आता जे बोलतोय ना ते ऑलरेडी घडून गेलं असेल कोणत्या तरी जन्मात, कोणत्या तरी काळामध्ये. बरोबर? टाइम आहे, टाइम फिरतोच आहे. ठीक आहे, तो येणार आहे, परत येईल. सगळ्यात महाग गोष्ट काय आहे जे प्रत्येकामध्ये आहे? एनर्जी. श्वास. श्वास आहे. पैसा असेल, टाइम परत असेल, श्वास नसेल तर काय करायचं? एखादा व्यक्ती वारला किंवा लाशच्या टप्प्यामध्ये आहे, त्याला कितीही वरतून ऑक्सिजन दिला, पंपने हवा घातली, तो जागा होईल?
तो जिवंत होऊ शकतो? चेतना नाहीये, श्वास नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पाहिजे आपल्याला आयुष्यात? श्वास. तर इथे इन्व्हेस्ट काय करतोय आपण? श्वास. रोज 7 तासाचा काय करतोय आपण? श्वास इन्व्हेस्ट करतो आहे. त्या श्वास तासामध्ये एक एक क्षण आपण श्वास घेतोय सोडतोय, घेतोय सोडतोय. एक श्वास घेतला, क्षण गेला. सगळ्यांनी श्वास घ्या, सोडा, परत आणून दाखवा. नाही आणू शकत. हा प्रत्येक क्षणाचा श्वास घालवतोय. फ्री मिळालाय ना, जाऊ दे. रील बघण्यामध्ये जाऊ दे, नाही तर फेसबुकमध्ये जाऊ दे, नाही तर व्हिडिओज, नाही तर पॉडकास्ट मध्ये जाऊ दे. फुकट आहे तो, ब्रह्मांडाने दिलेला आहे. त्याची किंमत नाही आपल्याला. निसर्गाची किंमत असती ना तर आता ही वेळ नसती आपली. प्रत्येकाची, प्रत्येक जण जबाबदार आहे. मी पण जबाबदार आहे. तर बॅक टू पॅव्हेलियन. सबकॉन्शियस माइंड वरती काम का करायचं आपल्याला? कारण मला ह्या श्वासासोबत जगायला शिकायचं आहे. एक वाक्य पुढचं लिहून घ्यायचं आता, की रेकी ही शिकण्याची कला नाही. कला माझे शब्द आहे का? कला बोलते मी. रेकी ही शिकण्याची कला नाही. मोठं अक्षरात लिहून घ्यायचं रेकी काय आहे. उद्यापासून आपण बघणार आहोत की रेकी काय आहे. आज फक्त तुम्हाला सबकॉन्शियस माइंड, आज आपण थोडं झाड लोट करायची आहे. रेकी ही शिकण्याची कला नाही. मग रेकी काय आहे? रेकी ही जगण्याची कला आहे. कला बोलते मी, अभ्यास बोलत नाहीये, टेक्निक बोलत नाहीये. रेकी ही जगण्याची कला कला आहे, शिकण्याची नाही. मग रेकीमध्ये काय शिकणार आपण? प्रत्येक श्वासासोबत जगायचं कसं, मी जगायचं कसं, मी वागायचं कसं, मी कर्म कोणते करायचे, मी कोणते नाही करायचे. प्रत्येक क्षणाला ती आपल्याला शिकवते. प्रत्येक क्षणाला सांगते आतून, चुकलीस, बरोबर आहे, नाहीये. याचं उत्तर हे आहे. जे माझ्या टीमला मी सांगितलेलं टाईप करायला मेसेज, की ह्यांना सांगा सगळ्यांना मेसेज करून मोकळ्या मनाने या. तयारीमध्ये एक लिहिलेलं, मोकळ्या मनाने या. बरोबर? का मोकळ्या मनाने या? कारण की मी मोकळ्या मनाने देणारे जे देणारे, तुम्ही कसं रिसीव्ह करणार आहात त्याच्यावर तुम्ही जिंकाल. हे 7 दिवस कन्सिस्टन्सी मध्ये जो समोर येईल माझ्या, तोच या सगळ्या फॅक्टर्स मध्ये जिंकणार आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आता या 7 दिवसामध्ये आपण काय शिकणार? प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या. आदल्या दिवसावरती नेक्स्ट डे डिपेंड असणार आहे. ठीक आहे, त्या हिशोबानेच हा बनवलेला आहे. ह्याचे रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळतील. डोंट वरी अबाउट दॅट. पण आधी आपण समजून घ्यायचं, हा रेकी लेवल 1 म्हणजे काय, त्याच्यामध्ये करायचं काय आपण. रेकी लेवल 1 ला बोलतात सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज, स्वयं शुद्धीकरणाचा कालावधी. त्याच्यानंतर लेवल 2 आणि लेवल 3 ला आपण ऍक्च्युअल टेक्निक शिकणार. ओके, सो लेवल 1 काय आहे? स्वयं शुद्धीकरणाचा कालावधी, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज. ओके, तर ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? रेखी जी आहे, रेकी म्हणजे काय हे आपण एक्झॅक्टली उद्यापासून शिकणार आहोत. आज आपला टॉपिक असणार आहे सबकॉन्शियस माइंड. उद्यापासून आपण बघणार आहोत व्हॉट इज रेकी, रेकीचे प्रिन्सिपल्स काय आहेत. तिसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत ऑरा म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पास्ट लाईफ मेडिटेशन, रिग्रेशन नाही, पास्ट लाईफ मेडिटेशन होणार आहे. ऑरा कसा स्कॅन करायचा, ऑरा बघायला शिकणार आहोत. नंतर आपलं अट्युनमेंट होणार, म्हणजे शक्तिपात होणार, त्याचे ऍक्टिव्हेशन होणार. 5व्या दिवशी त्याचे प्रॅक्टिकल्स होणार. 6व्या दिवशी आपली चक्रा सिस्टम म्हणजे काय, त्याला कसं हँडल करायचं. एखादा माणूस जर अशा पद्धतीने वागतोय तर त्याच्या पाठी ते वागण्याचं कारण काय आहे, हे जर आपल्याला कळलं तर किती गंमत. मग त्या समोरच्या व्यक्तीवरती राग येणं, नाराजी, उदासीन वाटणारच नाही आपल्याला. कारण आपल्याला कळेल की तो माणूस असा का वागतोय. त्यापेक्षा आपण त्याला काय बोलणार, राग येण्यापेक्षा बोलू थांब जरा तुला हील करून देतो. हसायला येईल, राग नाही येणार. आम्ही मनातल्या मनात हसतो कधी कधी क्लायंट आला की, कारण कळत असतं आपल्याला की काय होतंय, काय प्रॉब्लेम आहे, कुठे इश्यूज आहेत. त्या हिशोबाने आपल्याला हील करायचं असतं. हेच आपण
रेकीमध्ये करणार आहे. तुमच्यातले काही लोक रेकी मास्टर हिलर बनतील, सेकंड आणि थर्ड लेवलला एनरोलमेंट घेतील. तुम्ही प्रोफेशनल रेकी मास्टर हिलर बनाल. मग तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे रेकी म्हणजे काय आहे आणि रेकी म्हणजे काय नाही. एखादी गोष्ट आपण शिकतो ना, त्याच्याबद्दल माहित असणं गरजेचं आहे की ती काय आहे. त्यासोबत तुम्हाला हे पण माहित असणं गरजेचं आहे की ती काय नाही. उद्या समजा बोललो की रेकी लेवल 1चा क्लास करून आलो, कम्प्लीट केला, सर्टिफिकेट मिळालं, आणि त्याच्या समोरच्या कोण उत्तर आन्सर तुम्हाला क्वेश्चन केला जाईल, काय आहे रेकी लेवल 1 म्हणजे, काय केलं तू? रेकी तर असं असतं, तसं असतं, ह्याच्यामध्ये समज आहेत, गैरसमज सुद्धा आहेत, ते आपण उद्या सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळे त्याच्यासोबत रेकी काय नाही हे पण शिकणं गरजेचं आहे. लोक रेकी काय आहे शिकवतात, मी शिकवते रेकी काय नाही. मग तुम्हाला कळेल रेकी काय आहे. बरोबर? येस सर नो? येस. ध्रुवाचं प्रवचन चालू आहे, सगळे बसून ऐकताय. बरोबर? हो, ठीक आहे. आज काय पुन्हा आलो? सबकॉन्शियस माइंड. येस स्नेहा, सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय ते आपण बघितलं आहे. त्याचं रिइम्प्रिंटिंग करायचं आहे. त्याची जी बिलीफ सिस्टीम बनलेली आहे ती जरा तोडमोड करायची आहे. जी नको असलेल्या त्या गोष्टी आपण काढायच्यात, पाहिजे असलेल्या गोष्टी तिकडे आपल्याला टाकायच्या. तो पहिला तुमचा टास्क मी देते आता तुम्हाला. एक तर स्वतःची सेल्फी काढायची आता, आणि दुसरी सेल्फी काढायची 7व्या दिवशी. कारण की आता आपल्याला सांगणार कोण नाहीये की मी कशी दिसते. एकच आहे, आता 24 तास डोळ्यासमोर कोण असतो? फोन असतो. तोच आपल्याला सांगेल तू आता अशी आहे, 7 दिवसानंतर अशी आहेस. बरोबर? तो पहिला टास्क 7व्या दिवशी विचारणार, जो जो इथे टिकेल. ओके, पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे. काही काही गोष्टी ना ऍक्च्युअल मध्ये, ऍक्शन मध्ये फिजिकली करावं लागते. ह्याला आपण काय बघितलं? ऑल इज वेल. तोंडाने बोलावं लागतं ऑल इज वेल. मनातल्या मनात काय नाही सांगत ऑल इज वेल, गप्प राहा. काही गोष्टी ऍक्शन करून सांगावं लागतं त्याला, तेव्हा त्याला पटतं. हा कॉन्शियस माइंड आहे ना, कॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अनालिटिकल माइंड, चेतन मन. सारखा विचार करतोय, बरोबर आहे, चूक आहे, हे नाही, ते नाही, फिल्टर आउट, फिल्टर फिल्टर फिल्टर. आता मी जे बोलते, तुमचा कॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह आहे. बरोबर बोलता येईल, नाही बोलता येईल, हे पटतंय, नाही बोलतंय, माझ्या आयुष्यामध्ये हे लागू पडतंय का नाही, संलग्न होतंय की नाही, आपला कोणता माइंड बोलतोय आता? कॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह आहे. पण मी त्याच्याशी बोलतच नाही, त्याला साईडला केल्या, तर मी तुमच्याशी सबकॉन्शियस माइंडशी बोलते. हेच आम्ही एनएलपी मध्ये करतो, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये. तेव्हा मग रिझल्ट पटापट येतात, 5-7 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळतात. हा डिफरन्स आहे रेकी आणि ते. आपण नंतर लेवल 2 ला मी शिकवेलच. ओके, तर इथपर्यंत कळलं? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट? नाही. आता मी जो एक प्रश्न विचारलेला की असं का होतं, रिपीटेड पॅटर्न्स आपल्या आयुष्यात का येतात? त्याच गोष्टी, आपल्या नको असलेल्या गोष्टी आपण का अट्रॅक्ट करतो, किंवा तेच का आपल्या समोर येतं? आपली भाषा आहे. मराठीतून बोलतोय, इंग्लिशमध्ये बोलतोय, हिंदीमध्ये बोलतोय. पक्ष्यांना पण भाषा आहे, अॅनिमल्सला पण भाषा आहे. मग या ब्रह्मांडाला भाषा नाही का? त्याच्याशी बोलण्याची कला आपल्याला अवगत नाहीये. रेकी आपल्याला शिकवते त्या ब्रह्मांडाशी बोलायचं कसं. ओके, म्हणजेच काय? त्याला कोणती भाषा येते ब्रह्मांडाला? ब्रह्मांडाला भाषा येते ती म्हणजे व्हायब्रेशन, कंपन. ब्रह्मांडाची भाषा काय? व्हायब्रेशन, कंपन. अणू आहेत, रेणू आहेत, बरोबर? न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन्स आहे, प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत. प्रत्येक जण व्हायब्रेट करते, अणु रेणू व्हायब्रेट करतात. सटल एनर्जी आहे प्रत्येकाची. आणि हे सजीवामध्ये आहे का? प्रत्येक निर्जीवामध्ये सुद्धा आहे. टेबल खुर्ची सगळ्यांमध्ये आहे, म्हणजे सगळ्यांना एनर्जी आहे. रेकी म्हणजे काय? रेकी आपण उद्यापासून बघणार आहोत. रेकी म्हणजे काय आता सांगते. रेकी म्हणजे काय? सर्वव्यापी ब्रह्मांडीय ऊर्जा. जपानी शब्द रेकी आहे. आपल्या संस्कृतीच्या हिशोबाने, आपल्या भाषेमध्ये रेकीचा अर्थ काय? सर्वव्यापी या ब्रह्मांडाची ऊर्जा, जी ह्या प्रत्येकामध्ये आहे, सजीवामध्ये आहे, निर्जीवामध्ये, माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. काय करणार आहे रेकीमध्ये? ऍक्टिव्हेशन करणार आहोत, शिकणार आहोत वापरायचं कसं. ओके, ह्या सगळ्यामध्ये खरं काय आहे? जे आपण बघितलं, श्वास खरा आहे. आणखी एक सगळ्यात फॅक्च्युअल गोष्ट काय आहे?
जन्म आहे आणि मृत्यू आहे. कसेही जगलो, हसलो, रडलो, काही केलं, कधी ना कधी आयुष्य संपणार आहे. फॅक्ट आहे. म्हणजे जन्म आहे, मृत्यू आहे, मध्ये आहे तो प्रवास. त्या प्रवासाला आपल्याला काय दिलाय? श्वास दिलाय. तो नसेल तर आला एंड. बरोबर. आणि हा जो प्रवास आहे तो जर हसत हसत जगलो तर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? आयुष्य काय होणार आहे? सुंदर होणार आहे. रेकी लेवल मध्ये त्या आयुष्याच्या सुंदरतेला, आनंदाला स्पर्श करणार आहोत. काय करणार आहोत? स्पर्श करणार आहोत. लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये टेक्निक शिकणार आहोत. तर हा जो प्रवास आहे ना, त्याच्यामध्ये श्वासासोबत जगायचं आहे, हात पकडायचा आहे किंवा एनर्जी घ्यायची आहे ती म्हणजे ब्रह्मांडाची, हात पकडायचा आहे रेकीचा. आयुष्य कसं जगायचं आहे? 3 गोष्टी घ्यायच्या आहेत. श्वासासोबत चालायचंय, ऊर्जा कोणाकडून घेणार आहे? ब्रह्मांडाकडून. आणि हात कोणाचा पकडायचा आहे? रेकीचा. सिंपल भाषेमध्ये रेकी काय आहे ते मी सांगितलं. टेक्निकॅलिटी मध्ये उद्या जाऊ. इथपर्यंत कळलं आहे? रेकीमध्ये करायचं काय आहे? ऊर्जा ब्रह्मांडाकडून घ्यायची, का नाही घ्यायची? जे काय आहे ते त्याच्याकडेच आहे. व त्याच्यामध्ये पैसा मागा, हेल्थ मागा, वेल्थ मागा, प्रॉस्पॅरिटी, लक्ष्मी, कोणतीही गोष्ट मागा, रिलेशनशिप मागा, प्रेम मागा, काहीही मागा, सोर्स आहे तो. ब्रह्मांड काय आहे? सोर्स आहे. प्रत्येक गोष्ट त्या ब्रह्मांडाकडे विपुल प्रमाणात आहे, अबंडंट आहे. मग तो आपल्याला देण्यामध्ये काही कमी करेल का? आपण मागण्याला चुकतोय. प्रश्नावर परत येऊ. तेच तेच नको असलेल्या गोष्टी काय येतात? कारण त्याच व्हायब्रेशनला व्हायब्रेट करतोय आपण. बरोबर. सगळ्यात हायेस्ट व्हायब्रेशन कसली आहे माहितीये? अबंडन्स, ऐश्वर्य. म्हणून ती अचीव करायला अवघड पडते. एखाद्याकडे पैसा असेल तर हेल्थ नाही, हेल्थ असेल तर पैसा नाही, पैसा आहे तर रिलेशनशिप नाही, रिलेशनशिप आहे तर स्वास्थ्य नाही. काही ना काही कुठेतरी माणसं लंगडे. देव आळशी आहे. देव काय आहे? लास्ट टाइम जे असतील लेवल 1 ला जुने स्टुडंट त्यांनी ऐकलं असेल, देव आळशी आहे की नाही कमलाकर सर? ओळखलं मी. देव आळशी कसा? कसा काय देव आळशी? काय बोलताय मॅडम, देव काय आळशी आहे का? आपल्या प्रत्येकामध्ये देव आहे. जागृत करा, झोपलाय तो. प्रत्येकाला आपला अंश देऊन ठेवलाय त्याने. आपापले वागा. मी बसलोय, एक नियमावली तयार करून दिली आहे. चुकलास तर हे, चांगलं केलंस तर हे. आणि तो जाऊन महाविष्णूचा अवतार कसा आहे? झोपलेला आहे ना मस्तपैकी. आणि त्याच्या नाभीतून काय निघलंय? कमळ, हा ब्रह्मांड. त्याचे आपण. तो मस्तपैकी आराम करतोय. त्याने नियम बनवून दिलेत. चांगलं पेरलंस तर चांगलं मिळेल. तुला खाता आलं पाहिजे, तुला वागता आलं पाहिजे. कारण तुझ्यातच मी आहे. तू ओळखत नाहीस, तुझी चुकी. आतमध्ये होतो आईच्या गर्भामध्ये. काय बोललो? सोहम सोहम सोहम. बाहेर आलो कोहम कोहम कोहम. कोण मी, कोण मी, कोण मी. बरोबर. त्या कोहमला परत सोहम करायचं. बापरे, किती मोठे शब्द आहेत. सर नो, कुठे काय ट्रेनिंग घ्यायला नव्हती गेली मी सोहम आणि कोहम आणि सगळं प्रवचन द्यायला. नो. जे काय आहे अनुभवातून बाहेर. इथे या खुर्चीवर बसलो, या खुर्चीला आम्ही नमस्कार करून बसतो. एकदा तुम्हाला ते लॉजिक कळलं ना या ब्रह्मांडाचं, तुम्ही कुठे आपण चुकूच शकत नाही कोणत्या गोष्टीमध्ये. कारण आता जे बोलते ते मी बोलतच नाही. इकडचं चॅनल पोर्टल ओपन झालं की जो डाउनलोड होईल तेच बोलणार. तेच तुम्हाला डिलिव्हर. जे तुम्हाला गरज आहे तेच या मुखातून येणार आहे. कारण की ऊर्जा माझी नाहीच आहे. ऊर्जा या ब्रह्मांडाची आहे. एकदा शरणागती घेतली. आपले संत काय शिकवतात? आपल्या ज्ञानेश्वरी काय शिकवते? आपले ग्रंथ काय शिकवतात? शरणागती घ्या, कर्म करत राहा. एखादी गोष्ट स्टार्ट करताना पण त्याचंच नाव घ्यायचंय, संपल्यावरती पण त्यालाच बोलायचंय, चालू असताना पण त्याचंच नाव घ्यायचंय. म्हणजे काय? शरणागती आहे. तर आजपासून आणखी एक टास्क. आता लाईफ लॉंग हा टास्क मिळणार आहे. रात्री झोपायच्या आधी त्याला काय बोलायचं? थँक्यू. ग्रॅटिट्यूड. कोणतरी आता इथे बोललेलं ग्रॅटिट्यूड.
ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? लोक अर्धा अर्धा तास ग्रॅटिट्यूड करतात, काही सेकंदाचं काम येते. थँक्यू देवा, आतापर्यंत तुम्हाला जे काही दिलं आहेस आणि ह्यापुढे देणार आहेस त्याबद्दल मी तुझे धन्यवाद देत आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मी थँक्यू बोलत आहे. का? माझे कर्म भोगण्यासाठी ते लोक माझ्यासोबत आहेत, त्यांचे करण्यासाठी मी त्यांच्यासोबत आहे. थँक्यू सो मच. लॉजिक, दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. का थँक्यू बोलायचं? त्याच्या आत्म्याला थँक्यू बोलतो, त्या मनुष्याला थँक्यू नाही बोलत आहे. तो आला आहे कारण की माझं कर्म बघण्यासाठी तो मला मदत करतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये कारण आहेत. समजलं ना, हे लाईफ खूप सुंदर आहे. मग कशाला कोणाचा राग येईल, रुसवे फुगवे काहीच उरणार नाही. मिथ्या बोलतात ना, मिथ्या, ते मिथ्याच आहे. खरं लॉजिक कळला, श्वासासोबत राहायचंय, सतत विवेक बुद्धी जागृत करायची आहे. येस, इट इज अचिव्हेबल. आपल्याला व्हायब्रेट हायर स्टेटला करायचं, लोअर स्टेटला व्हायब्रेट नाही करायचं. ब्रह्मांडाला काय कळतं? लोअर स्टेटचं व्हायब्रेशन आहे की हायर स्टेटचं आहे? कोणत्या स्टेटचं व्हायब्रेशन आहे तेच गोष्ट आपल्या समांतर येणार, अलाइन होणार. अलाइनमेंट म्हणजे काय? बॅलन्स होणार. आपण काय बोलतोय? काय नको आहे, काय पाहिजे आहे ते आपण बोलतच नाहीये. कोणाला माहितीये तुम्हाला आयुष्यात काय करायचंय परफेक्टली? आपण जॉब करतोय, देवा माझ्या आयुष्यात मला हे दिवस दाखवू नका, देवा मला हे नको, हा फील करून बोलतो. पण समजा गाडी पाहिजे, देवा मला गाडी पाहिजे, फील करून बोल. कोणती गाडी पाहिजे? देव विचारतो कोणती गाडी पाहिजे, कोणत्या रंगाची पाहिजे, किती लाखापर्यंत पाहिजे, तुझ्या पैशाने पाहिजे का दुसऱ्यांच्या पैशाने गिफ्ट पाहिजे? सांगा. सांगत नाही आपण, गाडी पाहिजे. पण जेव्हा आपण बोलतो हे मला नको दाखवूसा, हातून फील होऊन करतो ती गोष्ट, मग लोक, देवाला काय वाटतं? ब्रह्मांडाला, अरे हा व्हायब्रेट होतोय, चल हे पाहिजे का तुला, चल देतो मी. पण जे नको असलेल्या गोष्टीला आपण जर व्हायब्रेट झालो तर आपल्या त्याच गोष्टी येणार ना, सेम सेम गोष्ट, सेम सेम माणसं येणार, तीच तीच घटना येणार, कारण की आतून फील करून ती गोष्ट बोलतोय. तसेच केमिकल रिलीज करतोय बॉडीमध्ये, व्हायब्रेशन आपले तयार झाले, आजूबाजूचे तयार होणार, तीच गोष्ट येणार समोर. व्हायब्रेशन वाढवायचे, हेच रेकीतून करणार. हेल्थ पाहिजे, हेल्थच्या व्हायब्रेशनला या, हेल्थ मिळेल ना. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, व्हायब्रेट, केमिकल रिलीज करा. गाडी पाहिजे, जा जाऊन त्या शोरूम मध्ये जा, गाडीसोबत सेल्फी काढा. कनेक्शन, कळतंय? टेस्ट ड्राईव्ह घ्यायला कोण पैसे नाही मागत. जी गोष्ट पाहिजे तिच्याशी कनेक्ट व्हा, ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येणार आहे. मॅनिफेस्टेशन सगळ्यांचेच वर्क नाही, आजकाल खूप मॅनिफेस्टेशन चाललंय, बरोबर? सगळ्यांचेच कामं काय नाही करत मॅनिफेस्टेशन, त्याच्या फक्त जप करून बोलून होत नाही. फील इट आउट, त्याच्या पण वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, ते पण आपण शिकू. पण ते त्याच्यामध्ये सातत्य असणं, तेवढे इंटेन्सिटीने ती गोष्ट करणं गरजेचं आहे. ओके, कळलं आहे का? ते रिपीटेड पॅटर्न्स आयुष्यामध्ये आपण अट्रॅक्ट करतोय आणि मग दोष कोणाला देतो? देवाला. एवढं देवाचं करते, काहीच होत नाही. म्हणजे माझे वाक्य नाही, असे येतात क्लायंट्स, असे बोलतात, आम्ही एवढं सगळं करतो आणि अजून पण काही फरक नाही पडत. पण हेच क्लायंट जेव्हा 5-6 दिवसाच्या 15 दिवसाच्या गॅपने सेशन्स घेतल्यावर ते हसतात, लिटरली नाचतात. सुसाईड अटेम्प्ट केलेल्या व्यक्ती 15 दिवसांनी जर ती नाचत असेल, मला मेसेज करत असेल, कॉल, मॅम मजा आ रहा है अब तो. ऍज अ हीलर, ऍज अ रेकी ग्रँड मास्टर, NLP कोच म्हणा, कोच ट्रेनर मला काही जे काय आहे, एक माणूस म्हणून मला किती बरं वाटत असेल. एखाद्याचा जीव वाचवायला आपण माध्यम तरी बनलो. मग हे माध्यम तुम्ही नाही बनवू शकत? बनवू शकता. त्याच्यामध्ये ना इम्पॉसिबल नाहीये. मी असं नाही म्हणत चमत्कार होणार, उद्यापासून एक बटन दाबणार आहे, एक अशी जादूची काडी फिरणार, चमत्कार होणार नाही. फॉल्स प्रॉमिसेस मी इथे करत नाही. ऍक्शन घेणार, सातत्य ठेवणार, तुम्हाला रिझल्ट येणार. तूप खाल्ल्यावर रूप येतं का आपल्याला? एका दिवसामध्ये किलोभर तूप खाल्लं, इनडायजेशन होणार, काही रिझल्ट नाही. म्हणून 7 दिवस ठेवलं आहे. हळूहळू खायचं आहे, रिझल्ट आणायचा आहे. ओके, हे झालं आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जे काय पेरायचं होतं ते मी आता पेरलेलं आहे. हा व्हिडिओ पुन्हा ऐकायचा आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की अरे नाही, असं गेट बॅक टू इट. ऍक्शन घेणं महत्वाचं आहे. जोपर्यंत एक पाऊल, तो बोलतो अरे एक पाऊल तरी टाक, पुढचे 10 पावलं मी टाकायला येतो. आपण तो पहिलं पाऊलच टाकत नाही, फक्त विचार करतोय कधी ना कधीतरी करू आपण.
देव पुढ्यात ताट वाढून देतो, चावून खाण्याचं काम फक्त करायचंय आपल्याला. पुण्याचा साठा बोलतात त्याला. पुण्याचा साठा फळाला येतो, ताट येतं, आपण घेत नाही तर मग ते आपले कर्म. चूक नाहीये, ते आपले कर्म, आपले जी बाजूला सर्कमस्टन्सेस आहेत ना, त्याच्याने आपली विचारसरणी जी बिघडलेली आहे ती त्याला कारण आहे. ती जरा सरळ करायची. कळते इथपर्यंत मी काय बोलते? हे फक्त शब्द नाहीयेत, त्याच्यामध्ये मेकॅनिझम आहे, लॉजिक आहे. ओके, येस. तर आता तुम्हाला पीपीटी, माझा चेहरा बघून कंटाळा आला असेल, थोड्या वेळाने मी पीपीटी दाखवेन. आता 5 गोष्टी पाहिजेत. आपण काय नाही पाहिजे ते कळलं. मग मॅडम पाहिजे तरी काय आम्हाला? सोल्युशन काय आहे? सोल्युशन रेखी आहे, पण एक्झॅक्टली काय पाहिजे? आता पुढची गोष्ट लिहून घ्यायच्या. 5 गोष्टी पाहिजेत. किती गोष्टी पाहिजे आपल्याला आयुष्यात? 5 गोष्टी ह्या प्रत्येक माणसाला पाहिजेत. प्रणाली, राईट इट डाऊन. परमसुख. व्हॉट यू वॉन्ट? परमसुख. सेकंड, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य. परमसुख म्हणजे काय? सगळ्यात जास्त, सगळ्यात जे काही सुख आहे ते मला पाहिजे. ह्याच्यातून मला समाधान पाहिजे, की ह्याच्यानंतर काय पुढे काय अशी हा उरली नाही पाहिजे. नंतर काय आहे? आरोग्य. हे सगळं जगण्यासाठी आरोग्य तर पाहिजे मला. आरोग्य. कलयुगात राहतो, पैसा हवा. ऐश्वर्य, पैसा नकोय, ऐश्वर्य हवंय, अबंडन्स हवंय. प्रत्येक क्षेत्रामध्ये मला अबंडन्स हवंय. या 4 गोष्टी मिळाल्या, आणि ह्या 4 गोष्टी जगण्यासाठी जर लाईफच नसेल तर काय होणार? म्हणून दीर्घायुष्य. परफेक्ट आहे. ह्याच्या पलीकडे कोणाला काय पाहिजे? 5 गोष्टी हव्या आहेत. आणि एकदा जर ह्या 5 गोष्टी तुम्ही मिळवल्या तर मग पुढचा प्रवास. त्याशिवाय पुढचा प्रवास कसा करता येईल? काही लोकांना विचारतो काय पाहिजे? मोक्ष पाहिजे. जोपर्यंत ह्या शांत होत नाहीयेत ना, त्या मार्गाला कसे जाणार? पाहिजे, वरचा पुढचा प्रवास पाहिजे. त्यासाठी हे जे खालचे चक्र आहेत ना, त्यांना शांत करावे लागेल. आता समजा मी इथे बोले शमन करा, दमन करा इंद्रियांचं, कळेल का? प्रोसिजर आहे, एक एक गोष्ट आपल्याला करावी लागेल. बरोबर? या 5 गोष्टी जर अचीव्ह केल्या तर पुढचा प्रवास करता येईल. नाहीतर आहे माझ्या मुलाचं हे बाकी आहे, माझ्या मुलीचं लग्न बाकी आहे, मुलाचं पुढे करिअरचं काय करणार, जॉब लागला नाहीये, परदेशात पाठवायचे, विजाचं कसं होईल, लोन कसं फेडेल, ह्याच्यामध्येच आहोत आपण. जर ह्या सगळ्या गोष्टींमधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते जर सॉल्व्ह केले तरच पुढे जाऊ. ज्याच्यासाठी जन्म झाला आहे. जन्म कशासाठी झाला? लग्न करायला, करिअर करायला, पैसा कमवायला. प्रत्येक माणूस जो इथे जन्माला आलाय काही ना काहीतरी काम करण्यासाठी इथे पाठवलंय त्याने आपल्याला. उगाचच हा देह मिळत नसतो, त्याच्यासाठी पण पुण्य लागतं. आणि रिपीट येतोय पृथ्वीवरती, म्हणजे काहीतरी कर्म उरले ते करायला येतोय. अल्टिमेट गोल काय आहे प्रत्येकाचा? जो इनर सेल्फ आहे, आतला जो आहे ना, त्याच्याशी भेट करून द्यायची, त्याला ओळखायचं आहे. मग आपण जिंकलो, मग पुढचा आपल्याला जन्म नाही. जर तिकडे पोहोचायचं असेल तर ह्या 5 गोष्टींना आधी मिळून शांत होणं गरजेचं आहे की नाही? मग पुढचा प्रवास करू, त्याचा विचार करायला वेळ मिळेल. ओके नाव, आता मी याचा विचार करू शकते, आता मला पुढे. ओके, तेव्हा आपल्याला डोकं शांत झालं, कळेल की माझा जन्म का झालाय, मी का आहे इथे पृथ्वीवरती, सारखं सारखं यावं लागतंय. बरोबर? जन्म मरणाचा फेरा बोलतो ना आपण. जन्म मरणाचा फेरा म्हणजे काय आहे? जन्म मरण, श्वास गेला मरलं, जन्म मरण, प्रत्येक क्षण जगतोय आणि मरतोय. लॉजिक, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, समजणं गरजेचं आहे. मी कोणती प्रवचनकार नाहीये किंवा असं अध्यात्म शिकवणारी नाहीये, पण आपल्याला हे लाईफ मध्ये बॅलन्स पाहिजे. प्रपंच आहे तिकडे अध्यात्माचा एक तरी धागा जोडून ठेवणे गरजेचं आहे. अध्यात्म म्हणजे काय हे आपण नंतर सांगू, आता आजचं लेक्चर अध्यात्म शिकवण्यामध्ये. मी सुद्धा बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. आधी प्रश्न पडायचे हे काय आहे, याला सायंटिफिक बेस आहे की नाही, कसं आहे, काय आहे. आहे ते कळल्यावरती घट्ट पकडून ठेवलं.
आपले संत वेडे होते का? त्यांनी सगळ्यात जास्त सबकॉन्शियस माइंडचा यूज केलाय, आपण नाही. आपण हार्डली 1% त्याचा यूज केला तर करतो. खरा त्याचा उपयोग कोणी केला? आपल्या संतांनी, महात्म्यांनी, महर्षींनी केला. म्हणून बसल्या बसल्या जग फिरून यायचे. कोणत्या तारखा कुठे आहेत बसल्या बसल्या सांगायचे. एकाच वेळेत 10 ठिकाणी प्रेझेंट असायचे. कसे असायचे? त्यांनी पण सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग दिली. आजपासून आपल्याला काय करायचंय? सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचंय. काय करायचंय? त्याला ट्रेनिंग द्यायची आहे. त्याच्यासाठी पहिल्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय? चांगल्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असलेल्या शब्दांचा, बोलांचा एकत्रित संचय. त्याचं वाक्य म्हणजे अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय मोठं रॉकेट सायन्स नाहीये. फक्त जे काही बोलतोय, जे काही वाक्य, जे काही वर्ड्स यूज करतोय ते पॉझिटिव्हली व्हायब्रेट झाले पाहिजेत. अशा वर्ड्सला एकत्र आणा, वाक्य बनवा. ते तुमचे अफर्मेशन. मंत्र काय असतात? व्हायब्रेशन, हायेस्ट व्हायब्रेशन असतं. आपल्या पण संस्कृतीमध्ये आहे तंत्र, मंत्र, यंत्र. तंत्र मंत्र बाबा, किती हेवी वर्ड आहे. तंत्र म्हणजे हे आपले सिम्बॉल्स. हिंदू संस्कृतीमध्ये सिम्बॉल काय आहे ना? स्वस्तिक आहेत, ओम आहेत, वेगवेगळे त्रिशूल आहेत. हे सगळे काय असणार? सिम्बॉल असणार. ते रेकीमध्ये पण आहेत. अफर्मेशन, आपल्याकडे मंत्र आहे, तिकडे आपण अफर्मेशन फक्त बोलतोय. मग तिथे तुम्ही आरत्या बोला, प्रेयर म्हणा, प्रार्थना करा, आपल्या ओव्या म्हणा, तेच आहेत, अफर्मेशन्सच आहेत. ज्ञानेश्वर महाराज काय बोलतात? एक तरी ओवी अनुभवा ज्ञानेश्वरी मधली. त्यांना कॉन्फिडन्स आहे, माझ्या ह्याच्यातली एक तरी ओवी तुम्ही अनुभवा, कारण की सगळ्यामध्ये अर्थ एकच आहे. आपल्यालाच कॉन्फिडन्स नाही आपल्यामध्ये. विचार बदली करा. सबकॉन्शियस माइंड चेंज करा म्हणजे दृष्टिकोन बदला. विचाराचा ढाचा बनवलाय, तो ढाचा काढून चांगला ढाचा टाकायचा. थर्ड काय आहे? पहिलं काय होतं? अफर्मेशन. सेकंड काय आहे? व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन. सगळ्यांनी सफेद हत्ती बघा, डोळे बंद करा, सफेद हत्ती बघा. दिसला सफेद हत्ती? प्रयत्न करावा लागला? सहज का नाही दिसला? कारण की आतापर्यंत आपण हत्ती बघतोय तो कोणत्या कलरचा बघितलाय? ग्रे कलरचा बघितलाय, काळा बघितलाय. सफेद हत्ती बघायला प्रयत्न करावा लागला का? त्याच्याशी कनेक्शनच नाहीये. सगळ्यात पॉवरफुल टेक्निक आहे व्हिज्युअलायझेशनची, म्हणून ती महत्वाची. जोपर्यंत जी गोष्ट पाहिजे त्याच्याशी कनेक्शनच नाही करत, ती गोष्ट अचीव कशी करणार? गाडी पाहिजे, कोणत्या ब्रँडची पाहिजे, कोणता कलर पाहिजे माहित असेल तर अचीव करेल. गाडी पाहिजे करून होणार आहे का? पोपटपंची नाही करायचे, अचीव करायची. आता थर्ड काय आहे? मेडिटेशन. अरे बापरे, आता मेडिटेशनला बसणार का? लेवल 2 3 पासून ध्यान. मेडिटेशनची व्याख्या काय आहे? कोणा इथे मेडिटेशन कोण करतं किंवा कोण मेडिटेशन ट्रेनर आहे? अनुराधा, येस. व्हॉट इज मेडिटेशन डिअर? आपण सतत बाहेरच जगत असतो. आतमध्ये जायचं, श्वासावर लक्ष देऊन आतमध्ये जायचं, की स्वतःला बघणं आतल्या. व्हेरी गुड. अजून? आज खूप लोक व्हिडिओ बंद करून बसलेत, विच आय एम नॉट लाइकिंग. येस स्वाती देव. पॉझिटिव्ह एनर्जी आत्मसात करायची. येस. अजून? सोप्या भाषेमध्ये व्हॉट इज मेडिटेशन? आपल्या प्रत्येक क्षणासोबत जगायचंय. खरा काय? श्वास आहे, श्वासासोबत जगा. दॅट इज युअर मेडिटेशन. लिव्ह विथ युअर ब्रेथ. ब्रेथ म्हणजे मेडिटेशन नाही, त्या प्रत्येक श्वासासोबत जगा म्हणजे तुमचं मेडिटेशन. मेडिटेशन ड्रॉइंग करताना पण असतं, मेडिटेशन सिंगिंग करताना पण असतं, मेडिटेशन डान्स करताना पण असतं, मेडिटेशन कचरा करताना पण असतं, मेडिटेशन लादी पुसताना पण. एखादी गृहिणीला मेडिटेशन तिचं काम आहे, तिचं जेवण एकदम सुंदर जेवण बनवत असेल, तिला ते आवडतं, आवडीने करते, पूर्ण फोकस होऊन करते, ते तिचं मेडिटेशन आहे. आपलं काम आपलं मेडिटेशन असू शकतं का? ध्यान करतो, ध्यानाला बसली, ध्यानाला बसून ध्यान होतं का आपलं? ध्यानाला बसलो की आपलं जग फिरून येतोय. ध्यानाला बसतो म्हणजे काय? श्वासासोबत प्रत्येक क्षण जगत आहोत. बरोबर? आज जातोय ते पण त्या श्वासासोबत आपण आज जातोय, जगतोय. मेडिटेशन मध्ये काय करतो आपण? हेच करतोय, अफर्मेशन घेतो आणि व्हिज्युअलायझेशन करतोय श्वासासोबत.
बरोबर. काहीतरी पाहिजे त्याच्याबद्दल अफर्मेशनचे शब्द वाक्य बोलतोय आणि त्याला व्हिज्युअलाइज करतोय, हेच आपलं मेडिटेशन आहे. एखाद्या वेळेस आपण मोस्ट ऑफ दी समजा मेडिटेशनचे ट्रेनर असेल, तुमचे क्लायंट तुम्हाला बोलत स्टुडंट बोलत असेल की मॅडम आज मेडिटेशन केलं, आजचा दिवस छान गेला. असं काय होतं? मेडिटेट केल्यावरती तो दिवस आपला चांगला का जातो? जातो की नाही? मंदिरातून जाऊन आल्या भजन कीर्तन केल्यावर व्हायब्रेशन आपले छान झालेले असतात, बरं वाटतं का? मानसिक समाधान मिळतं. त्याचं कारण पुन्हा सबकॉन्शियस माइंड. मेडिटेशन मोस्टली केव्हा करतो? ब्रह्ममुहूर्तावरती करतो, पहाटे उठून. झोपेतून जेव्हा हा माइंड जागा होतो, सबकॉन्शियस माइंड हळूहळू जेव्हा जागा होत असतो, अल्फा स्टेट मध्ये किंवा त्याच्याही वरती असतो, तेव्हाच त्याला आपण मेडिटेशन करायला बसवतो आणि अफर्मेशन देतो, व्हिज्युअलायझेशन देतो. त्याची काय करतो? फॉर्मॅटिंग करून सांगतो, बाबा उठ, तुला हे सगळं करायचंय, हे सगळं तुला अचीव्ह करायचं, त्यासाठी हे काम करायचंय. आणि त्याला थांबवतो, कामाला लागतो. पण उठल्यावरती त्याला आता सकाळी त्याचं फॉर्मॅटिंग झालंय, त्याच हिशोबात तो काम करून घेणार, त्याच हिशोबात तुमचं व्हायब्रेशन ठेवणार, त्याच हिशोबात गोष्टी घडणार. मग आपल्याला काय वाटतं? अरे मेडिटेट केल्यावर चांगलं वाटतं आज. लॉजिक कुठे आहे? मेकॅनिझम कुठे आहे? सबकॉन्शियस माइंड. मन शांत होतं, सगळं राहतं. का राहतंय? त्याला फॉर्मॅट करून दिलंय. आज दिवसभरासाठी फॉर्मॅटिंग तुझी. मेडिटेशन मध्ये काय होतं? एकदा मेडिटेशन केलं, 15 दिवस केलं, महिनाभर केलं, थांबवलं, पुन्हा आहे तसेच तिकडे गेलो. टिकवून नाही ठेवता येत ते व्हायब्रेशन आपल्याला. असे खूप स्टुडंट, मॅम फिर से वही हो रहा है. अरे फिर से वही होगा ही ना, तू मेंटेन नाही कर रहा है. त्यासाठी रेकी शिका. प्रत्येकाला ते मी पुरणार आहे का? प्रत्येकाचे सेशन घेणार मी रोज? स्वतः शिका, बाहेर पडा, शिका, बाहेर पडा, त्यातून बाहेर या, सेट ऑफ लाईफ चेंज करा. म्हणून रेकी शिकणं गरजेचं आहे आणि ते जगणं. प्रत्येक क्षणाला सांगते ती आपल्याला, असं जग, असं कर, असा विचार कर, असं कर. आपले संत पण तेच सांगायचे. संतांना काही ते कोरिलेट करते, कारण की आपल्याकडे आहे ही गोष्ट, आपण बघत नाहीये. रेकी हा शब्द आल्यावरती काहीतरी नवीन बाहेरून आलंय, आता हे शिकणं गरजेचं आहे. आपल्यातच आहे, जागृत करायचं आणि काम करायचे, वेगळं काही नाहीये, टेक्निक्स आहे. म्हणून आजचा दिवस इम्पॉर्टंट. आजचा दिवस म्हणजे ट्यूबलाईट आहे, बल्ब सगळ्यांचे आपल्या जागा ऑन करायचे पटापट आणि पुढचे 7 दिवस त्याच्यावर काम करायचे. जे लोक लेवल 2 आणि लेवल 3 ला येतील, दे विल बी, त्यांना सर्टिफिकेट मिळणारच आहे. लेवल 1 ला पण मिळेल, टेन्शन घेऊ नका. पण जे लोक कम्प्लीट करतील त्यांना प्रॅक्टिकल वगैरे करतील, आम्ही बघत असतो कोण काय करते, त्यांना सर्टिफिकेट मिळणार. डोंट वरी अबाउट दॅट. सर्टिफिकेट एक कागदाचा आपल्याला परिचय ठेवत नाही आपलं जीवन कसं राहणार आहे. आपण जे वागू, आपण जे ऍक्शन करू, त्याच्या हिशोबात आपलं जीवन बदलणार आहे. कळतंय? त्यामुळे तुमच्यातले काही जण जेव्हा लेवल 3 नंतर मास्टर हिलर म्हणून बनतील, त्यांना खरं कळणारे जीवन काय आहे. आज आपण काय बघितलं? जीवन काय आहे, जीवन कसं जगायचं आहे, त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं कारण काय आहे. उद्यापासून बघू हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे आहे. कळतंय? तर पटकन तुम्हाला पीपीटी शेअर करते, म्हणजे मी जे काही बोलेल ऑलरेडी बोललेले आहे ते काय होणार, तुम्हाला रिव्हिजन होणार. पीपीटी फक्त रिव्हिजन साठी ठेवत असते मी, आधी सगळं मी बोलून घेत असते. हे दिसते पीपीटी सगळ्यांना आता? येस. सबकॉन्शियस माइंड वरती काम करणार आहोत. व्हॉट इज कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड? कॉन्शियस माइंड म्हणजे आपण चेतन मन, ज्याची पॉवर फक्त 10% आहे. पण जो सबकॉन्शियस माइंड आहे त्याची पॉवर किती आहे? 90%, ज्याचा आपण फक्त 1% यूज करतो. त्याच्यात खरी पॉवर आहे. बिलीफ सिस्टम, इमोशन्स, हॅबिट, आपली इमॅजिनेशन, इंट्युशन्स, थर्ड आय, हे नॉलेजचा डाउनलोड, हे सगळं जे आहे कॅपॅसिटी ते कोणाकडे आहे? सबकॉन्शियस माइंडकडे. पण आपण वापरतो कोणतं? कॉन्शियस माइंड, ज्याची पॉवर किती आहे? 10%. त्याच्यामध्ये मेमरी आहे, लॉजिकल थिंकिंग आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, विल पॉवर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचंय? सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग करायची आहे विथ अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. आता हे जे मी बोलली अफर्मेशन ते खरोखर काम करतं का? सायंटिफिक बेस आहे का त्या गोष्टीला? तर ह्याच्यावरती प्रयोग झालेले आहेत, एक्सपेरिमेंट झालेले आहेत. डॉक्टर मसारू इमोटो यांनी काय केलं? ह्यांनी एक सिंपल एक्सपेरिमेंट केला.
एक फुजिवारा डॅम होता, तिकडून पाणी आणलं त्या डॅमचं, धरणाचं, आणि त्याला काही मिनिटं काय दिले, प्रेयर्स दिले, म्हणजेच काय केलं, अफर्मेशन दिले, भावना दिल्या, चांगल्या भावना दिल्या. मग त्या पाण्याचं जे मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे ना, जे असं होतं ते असं झालं. मग आपलं शरीर तर 70% पाण्याने बनलेले आहे. अफर्मेशनने आपलं शरीर नाही बदलणार का? आपल्या भावना बदलणार नाहीत का? एका टेस्ट ट्यूब मधल्या पाण्याचे मॉलिक्युलर स्ट्रक्चर पर्यंत जाऊन ते प्रेयर किंवा ते अफर्मेशन काम करतं, तर आपल्या शरीरावरती काम नाही करू शकत का? कोरिलेट करायचंय. Affirmation works. Yes, 100% it works. It changes the molecular structure of water. त्याचं कंपाऊंडिंग, त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर पूर्णपणे चेंज होतं फक्त तुमच्या बोलण्याने. हे आपण आता नंतर करणारच आहोत शक्तिपातानंतर. आपल्या बोलाने आपण पाण्याची चव बदली करू शकतो, मिठाचा खारटपणा कमी करू शकतो आपल्या बोलाने. ही जर शक्ती आपल्यामध्ये आली जी आहे, तर किती हे जीवन साधं, सोपं आणि सुंदर होणार आहे. येस. आता त्यांनी अजून काय केलं, जे पाणी होतं त्याला एक्सपोजर दिला 4 तासाचा मोबाईल आणि मायक्रोवेव्ह सोबत. आपण तर 24 तास असो गॅजेट समोर. आपल्यावरती काय परिणाम होणार? तर मॉलिक्युलर स्ट्रक्चर अशा पद्धतीने बनला. आणि त्यालाच जेव्हा अजून अफर्मेशन दिले वेगवेगळ्या पद्धतीचे, ते असे सुंदर मॉलिक्युलर स्ट्रक्चर बनले. सुंदर आहे की नाही? मग हेच आपल्या शरीरामध्ये पण पॉसिबल आहे. एक साध्या टेस्ट ट्यूब मध्ये पाण्यामध्ये होऊ शकतं, तर आपल्यामध्ये तर 100% इट वर्क्स. आणि इट वर्क्स लाईक मॅजिक. मॅजिक बोलत नाही, इट्स वर्क्स लाईक मॅजिक. आपल्याला वाटतं चमत्कार झाला. चमत्कार म्हणजे काय? जे काय असाध्य गोष्ट आहे पण ती अचानक साध्य झाली म्हणजे आपण बोलतो चमत्कार झाला. Yes or no? दुसरा काय केलं त्यांनी? फूड वरती पण एक्सपेरिमेंट केला. काय केलं? आपला साधा भात घेतला, 3 बर्ड्यांमध्ये ठेवला. एकाला काहीच अफर्मेशन दिले नाही, न्यूट्रल ठेवलं, आहे तसं ठेवलं. एखाद्याला जाणून बुजून हेटची भावना दिली, द्वेष दिला. आणि तिसऱ्याला काय केलं? लवची भावना दिली. काय झालं काही दिवसांनी? हा जो मधला आहे, न्यूट्रल आहे, ज्याला काही भाषा, त्याला काही दिलंच नाहीये, त्याला असंच ठेवलं. तो काय झाला? त्याच्या नॅचरल पद्धतीने, प्रकृतीच्या हिशोबाने तो थोड्या वेळाने काय झाला? खराब व्हायला लागला. ज्याला जाणून बुजून हेट दिली तो त्याच्या आधीच खराब व्हायला लागला, बुरशी लागली त्याला. पण ज्याला लवची भावना दिली तो काय झाला? प्रकृतीच्या नियमांना ओलांडून पण तो प्रिझर्व झाला. हे तर डेड थिंग आहे, शिजवून 3-4 दिवस ठेवलेलं आहे, याच्यामध्ये लाईफ नाहीये. आता आपण तर जिवंत आहोत. ह्याच्या डेड थिंग वरती काम होऊ शकतं, तर आपल्यावरती नाही होऊ शकत. हे याच्यातून सिद्ध होतंय. डोंट थिंक ऑफ व्हाईट एलिफंट. अजिबात थिंक करू नका व्हाईट एलिफंट. तरी पण आपण काय थिंक केलं? व्हाईट एलिफंट आला डोळ्यासमोर, याच्यामधलं डोंट कॅप्चर नाही केलं. हेच ब्रह्मांड करतो. ब्रह्मांडाला डोंट, नो, नाही, नको हे कॅप्चर करत नाही. हे ब्रह्मांड घेत नाही. ब्रह्मांड बाकीचे शब्द उचलतो. आपण काय बोलतो? मला हे नको, चेंज करा. अफर्मेशन द्यायचं, मला हे पाहिजे. ब्रह्मांडाला ही नो आणि नाहीची भाषा कळत नाही. त्याचे व्हायब्रेशन सगळ्यात लोएस्ट आहे, तो कॅप्चर नाही करत. तो कॅप्चर काय करणार? ज्याच्यामध्ये व्हायब्रेशन आहे, ज्याच्यामध्ये सकारात्मक एनर्जी आहे, तो ब्रह्मांड. कारण की ब्रह्मांडाची ऊर्जा इकडे आहे. तो चांगल्या गोष्टी कॅप्चर करून तो देणार, ज्याला व्हायब्रेशन आहे. नाही हा शब्द तो कॅप्चर नाही करत. आपण हाडा माणसाची जिवंत माणसं, आपण डोंट कॅप्चर करत नाही, बाकी सगळं व्हाईट एलिफंट कॅप्चर केलं. मग तो ब्रह्मांडाकडून अपेक्षा करायची का आपण? तू समजून घे मी काय बोलते ते. नाही, त्याची भाषा आपल्याला शिकायची आहे. नेक्स्ट काय आहे? व्हिज्युअलायझेशन, जे आपण बोललेलो आहोत. मेडिटेशन. विथ ईच ब्रेथ दॅट यू टेक यू मेडिटेट. मेडिटेशन म्हणजे 10 तास ध्यानाला बसायचं नाहीये. जे काही करू फोकस नाही करायचं. सबकॉन्शियस माइंडला क्लटर काढून वरती जो फॉग आहे ना, फॉग तो काढायचा आहे, बाजूला ठेवायचा आहे, स्वच्छ करायचं आहे, चांगली इम्प्रिंट फोकस करायचं आहे, प्रत्येक श्वासासोबत काम करत राहायचं आहे, साथ घ्यायची, एनर्जी घ्यायची आहे ब्रह्मांडाची आणि उपयोग करायचा आहे रेकीच्या टेक्निकचा. झालं, लाईफ बदलली. टास्क देणार आहे, टास्क द्यायला विसरली. 21 डेजचा तुम्हाला आतापासून टास्क आहे. काय आहे? आपल्या लाईफ मध्ये ज्या कोणत्या गोष्टी नको आहेत, आता मी इथे बोलते नको आहेत, छोट्यातली छोटी गोष्ट. आज मेड आली नाहीये, आज हेल्पर आली नाही, ही व्यक्ती मला आज अशी बोलली, हा माझा ऐकत नाही, तो माझा ऐकत नाही, आज असं झालं, काल तसं झालं. व्हॉट एव्हर इट इज, राईट इट डाऊन. पुढचे 21 दिवस नको असलेल्या गोष्टी लिहायच्या आहेत.
आणि काय करायचं, सांभाळून नाही ठेवायचं, फाडायचा आहे तो पेपर आणि फेकून द्यायचा आहे. कधी कधी ऍक्च्युअल मध्ये फाडून फेकणं पण गरजेचं असतं. त्याला ऍक्शन करून सांगावं लागतं, हे तुला नको आहे, टाकून दे. 21 दिवस करून बघायला काय हरकत आहे? 21 दिवसांनी तुम्हाला कळेल, जी लिस्ट 10ची होती, 15 गोष्टींची लिस्ट होती ना, ती 5 वर आलेली आहे, 2 वर आलेली आहे. स्वतःचे अनुभव स्वतः घ्या. माझ्या अनुभवावरती जगून आपण नाही शिकू शकत. तुमचे अनुभव तुम्हाला. माझ्या स्टुडंटला मी हेच सांगते, अनुभव दुसऱ्यांचे ऐकू नका, स्वतः अनुभव घ्या, त्याच्यावरती पुढे जा. कारण स्वतःचे अनुभव स्वतःला असतात. दुसऱ्यांच्या अनुभवावरती आपण नाही डिसिजन घेऊ शकत आणि जगू शकत. आतापर्यंत तेच केलं आपण, दुसऱ्यांच्या अनुभवावरती जगलो. स्वतःचा अनुभव घ्या आणि पुढे जा. ओके. पहिला टास्क सेल्फी, सेकंड टास्क 21 दिवसाचा चॅलेंज, नको असलेल्या गोष्टी काढून फेकून द्यायच्या आहेत. करायचं आहे कंपल्सरी. हे नंतर सांगेल रिस्पॉन्सिबिलिटीज. आता मला सांगा, आपल्याकडे किती वेळ आहे? अजून 5 मिनिटं आहेत. तर कारण की 5 मिनिटं आपण 10 मिनिटं लेट चालू केलेलं. तुमच्या आता आजच्या रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदाऱ्या ज्या आहेत ते लिहून काढा पटकन. त्याचं काम काय नंतर मी सांगेल. आत्ताच्या तुमच्या जबाबदाऱ्या, आजच्या, फक्त आजच्या लिहा. लिहिल्या? त्याच्यावर आपण येऊ. आधी एवढं समजून घेऊ. हे समजलं आहे. आता करायचं काय आहे? आतापासून रोज लेवल 2 ला जाईपर्यंत आणि त्याच्यानंतर पण लाईफ लॉंग हे करायचंय आपल्याला. रेकी शिकायची आहे. रेकीमध्ये काही ना काही कारण घेऊन आपण आज इथे आहोत. तर करायचं काय आहे? इन्स्ट्रक्ट ओनली दॅट व्हॉट यू वॉन्ट. काय पाहिजे आहे तेवढंच बोलायचं आहे. रात्री झोपताना हात जोडायचे आहेत, थँक्यू बोलायचं आहे. सकाळी उठल्यावरती पुन्हा थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू तू मला आज उठवलंस. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तू आज उठवलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुझ्यासमोर हे मी हात जोडायला माझे हात पाय धडधाकट ठेवलेत, हा निसर्ग मला दिसतो आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि तू आज मला जे काही देणार आहे त्याबद्दल धन्यवाद. 3 गोष्टींचं धन्यवाद. धन्यवाद देऊन झोपायचं, धन्यवाद देऊन उठायचे. किती सेकंड लागले? 2 ते 3 सेकंदाचं काम आहे. तेवढंच करायचं आणि मग सबकॉन्शियस माइंड कसा काम करतो त्याचा अनुभव घ्यायचा. का? कारण व्हॉट यू फोकस ऑन तेच एक्सपांड. लहानपणी खेळायचो ना आपण, जिकडे फोकस करेल तिकडेच एनर्जी जाणार आणि जिकडे एनर्जी जाईल तीच गोष्ट मल्टिप्लाय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. हे लॉजिक कळतंय? म्हणून फोकस कुठे पाहिजे? काय हवं आहे, काय नको आहे तिकडे फोकस करायचा नाही. ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, नेव्हर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. बी युअर बेस्ट फ्रेंड. आपले 24 तास प्लॅन करायचे आहेत. लेवल 2 आणि 3 ला गेल्यावर बाय डिफॉल्ट आपल्याला करायचंच आहे ते, कारण दुसरा ऑप्शन तिथे उरतच नाही. आपल्याला 24 तास प्लॅन करून शेड्युलिंग करूनच चालायचं आहे. पण का करायचं आहे? प्रत्येक माणसाला 24 तास दिलेले आहेत ना, की एखाद्याला कोणाला 1 तास एक्स्ट्रा दिलाय की कमी दिला आहे? नाहीये. रस्त्यावरती काम करणाऱ्याला सुद्धा 1 तासच आहे, 24 तासच आहे. एखाद्या मजुराला पण 24 तास आहे. नोकरदार व्यक्तीला पण सुद्धा 24 तास आहे. बिझनेसमॅनला 24 तास आहेत. अंबानीला 24 तास आहे. भिकाऱ्याला पण 24 तासच आहे. आपल्या शिवाजी महाराजांकडे पण 24 तासच होते. प्रत्येकाची अचिव्हमेंट वेगवेगळी आहे. का? कारण की सबकॉन्शियस माइंड वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. विचारसरणी वेगळी आहे, प्लॅनिंग वेगळं आहे, गोल वेगळे आहे. परत आलं सबकॉन्शियस माइंड. ज्याचं जसं सबकॉन्शियस माइंड काम करून घेईल त्या पद्धतीने तो काम करणार आहे. म्हणून ते महत्वाचं आहे. इथपर्यंत कळलं आहे? आता तुम्ही जे काही लिहिलं आहे जबाबदाऱ्या, त्याच्यामध्ये फाइंड आउट करा त्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही कुठे आहात.
म्हणून शेड्युलिंग करायचे, प्लॅनिंग करायचे, तर आधी 1 तास स्वतःला देणं गरजेचं आहे. मग अख्खा दिवस पडला सगळ्यांसाठी काम करायला. डबा बनवायचा आहे उठल्यावरती, जॉबला जायचं आहे, ट्रेन पकडायचीच आहे. 1 तास, 5 समजा 6ला उठतो तर 5ला उठूया, 8ला उठलो तर 7ला उठूया. 1 तास स्वतःला एक्स्ट्रा द्यायचा आहे. महिन्यातून 1 तास दिला तर अख्खे 24 तास, 30 तास आपले एक्स्ट्रा. एक अख्खा दिवस देतोय स्वतःला आपण एक्स्ट्रा. एफर्ट्स थोडा तरी घ्यायला पाहिजे. पहिला एफर्ट काय घेणार? 1 तास लवकर उठूया. त्याशिवाय कसं अचीव्ह करणार? कारण की आपण काय बोलतो, मला टाइमच नाही. नाहीये टाइम, 1 तास काढ. मग 1 तास लवकर उठ, टाइम भेटेल. तो तरी भेटेल. मग पुढे आपल्याला बोलता नाही येणार ना, पर्याय नसणार आहे. 1 तास काढलाय, तो माझा टाइम आहे. मग नंतर मग तुम्ही बोला माझ्याकडे टाइमच नाहीये. बरोबर. आता हा 1 तास संपता आपण हे बघणार आहोत. एक सांगते की तुमच्यातला जोही व्यक्ती इथे आता उपस्थित आहे, तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती काय आहे? भाग्यशाली आहे. काय आहे? भाग्यशाली. हे सेशन संपता तुम्ही आता बोलणार आहे, आय एम द लकीएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. असं काय मॅम बोलता? माझ्या आयुष्यात एवढं सगळं चालू आहे, माझे गुडघे दुखतायत, माझं मुलाचं बाकी आहे, असं होतंय तसं होतंय, मी कसं काय भाग्यशाली? कारण भाग्यशाली माहितीये का आपण? प्रत्येक जण या पृथ्वीवरचा भाग्यशाली, तुम्हीच नाही. रोज या पृथ्वीवरून 10 लाख लोक टाटा बाय बाय करतात. त्याच्यात आपला नंबर आज लागला नाहीये. भाग्यशाली आहे, लकी आहे मी. प्रत्येक जण आहे की नाही? पहिलं रिझन. सेकंड रिझन, जे मी मगाशी बोलली, देवाला थँक्यू बोलायचं तुझ्यासमोर हात जोडायला. माझे हात ठेवलेच शाबूत. हातपाय धडधाकट आहे, दिसत आहे, थोडंफार दुखत बिकत असेल ते येणारच आहे कर्माच्या नुसार. आहेत ना, पण किती लोकांना नाही येत. मी भाग्यशाली आहे की नाही? मी तर बाई आहे भाग्यशाली. तिसरं रिझन खूप महत्वाचं आहे आणि हे सगळ्यांना माहिती. आज तुम्ही या जीवनाच्या कोणत्या पण स्टेपला असाल, कोणत्या पण आपण काय बोलतो, आपल्या स्टेट ऑफ लाईफ चेंज करायचे, कोणत्या पण स्टेजला आहे मी ह्या क्षणाला कोणत्याही लाईफच्या स्टेजला आहे, तरी सुद्धा मी या जगातील कोणत्या ना कोणत्या तरी व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे. बरोबर आहे. त्या व्यक्तीला ती साधी गोष्ट पण मिळत नाहीये जी मी आज जगते. स्वप्न आहे त्याचं, स्वप्न ते मी जगते. हे भाग्यशाली. 3 गोष्टी गाठ बांधून ठेवून द्यायच्या इथे. मी भाग्यशाली आहेच. मग कशाला आपण रडत बसणार? होऊन काय होणार आहे असं विचार करायचा. होऊन काय होणार आहे बघू ना. आता तर एकी आहे. अरे तो बाप बसलाय, ती आई बसली आहे, तिचा अंश मी आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी. नद्या नाल्या बाहेर आहेत ते माझ्यामध्ये पण आहेत. नसा आहेत, पाणी वाहतंय, रक्त वाहतंय, समुद्र आहे, आकाश आहे, वायू आहे, तत्व आहे. प्रत्येक गोष्ट माझ्यात आहे. म्हणून पिंडदान करतात. मूर्तीचं दान कधी ऐकलंय का? कारण जे पिंडात आहे ब्रह्मांडात आहे, जे ब्रह्मांडात आहे पिंडात आहे. कॉस्मिक डस्टचा आपण आहोत. कुठे ना कुठे आपला अंश ह्या ब्रह्मांडात फिरतोय आणि कुठले ना कुठे ब्रह्मांडात तर माझ्यात आहेच, पण आपण असा विचार नाही करत माझा पण अंश या ब्रह्मांडात कुठेतरी कोणत्या तरी प्लॅनेटवरती आहे. कॉस्मिक डस्ट येते, आपल्यावर येते, त्याचा आपण ती नदी नाल्यांमध्ये जाते, समुद्रात जाते, ते पाणी पितो, त्याच्यातून शेती होते, खातोय. कॉस्मिक डस्ट ने बनलोय. आपल्यातलं पण तिकडे जातंय, तिकडे पण गुरुत्वाकर्षण असणारच आहे कुठे ना कुठे. कॉस्मिक कॉस्मॉस मध्ये तरी काही ना काहीतरी फिरते. मी पण आहे या ब्रह्मांडात. किती सुंदर गोष्ट आहे ही. तारे दिसतात नाही कसे कानाखाली मारली तारे चमकतील, दिसतात तारे उघड्या डोळ्यांनी. 3rd लेवल नंतर ऍक्च्युअल मध्ये बघू हा ब्रह्मांड, तेवढं कनेक्शन होणार. ही गोष्ट फक्त बोलायची नाहीये, खरोखर जगू शकतो आपण ही गोष्ट. खूप सुंदर आहे हे. ही कोणती विद्या नाहीये किंवा काय नाही. हे क्षणाला आपल्याला जगायला शिकवणं. अजून काय पाहिजे? अजून कसला आनंद पाहिजे यार? प्रत्येक जो मनुष्य
असे सुसायडल केसेस येतात, 2-2, 3-3 वेळा सुसाईड अटेम्प्ट होय. केलेल्या व्यक्ती. जर मला बोलत असतो मॅम अब तो मजा आ रहा है, ह्याच्यापेक्षा काय सुंदर पाहिजे? प्रत्येक क्षणाला ती मजा घेत जगते, जिला जगायचं नव्हतं. त्यातली एक मी पण आहे. आज तुमच्या समोर उभी आहे, शिकवते. अनुभवाचे बोल. ही गोष्ट खूप मोठी आहे. रेकी सगळ्यांच्या हातात अशीच येत नाही. तुमच्यातले सगळेच लोक 7व्या दिवशी राहतील किंवा तुमच्या सगळ्याच गोष्टी लोक सेकंड लेवलला येतील, गरज नाही आणि गॅरंटी नाहीये. पण मी जेवढं आहे तेवढं शिकवणार आहे. जेवढं काय बोलतं आड्यात असेल तेवढं पोरात येणार आहे. बरोबर? कोकणामध्ये आमच्या म्हण आहे ना, जेवढं आड्यात ते पोड्यात. तर जे आहे तेवढं मी 100% देण्याचा प्रयत्न करणार. रिसीव्ह कसं करायचं, घ्यायचं कसं, ती आता तुमची जबाबदारी. कारण एकदा इथे बसलं, पोर्टल ओपन झालं की तो डाउनलोड येईल, ते तुमचं ज्ञान. ते कसं घ्यायचं, टिकवायचं कसं, काम कसं करायचं, टिकून कसं राहायचं 7व्या दिवसापर्यंत. एनरोलमेंट जर घ्यायचं असेल तिथे आपण काय, अरे फी भरावी लागेल. फ्री मध्ये असलेल्या गोष्टींची किंमत नाही करत. म्हणून त्याचं पण आपण उद्या बघू प्रिन्सिपल जे काय आहेत. रेकीचे पण प्रिन्सिपल आहेत. रेकीमध्ये अट एकच आहे, नियत सोडून वागायचं नाही. बाकी रेकीमध्ये नॉनव्हेज खाऊ नका आणि हा धर्म आणि तो धर्म अशी अट नाही. एकच अट आहे, नियत सोडून वागू नका, मीपणा आणू नका. तू उद्या मला शिकवणार आहे. बाकी रेकीमध्ये काही नियम नाही. इथपर्यंत कळलं? आता झालं प्रवचन. हा जो सेशन आहे ना, शिकण्याचा नाहीये, सिरियसली बसून लिहिण्याचं नाही, अभ्यास करण्याचा नाही. 1 तास वाटलं पाहिजे की ऐकायचंय मला, जगायचंय मला. ज्या हिशोबाने जर आलात तर तुम्ही त्यातून घेऊन जाऊ शकता. सिरियसली बसून मी जर शिकवायला लागली तर तुम्ही झोपाल. आत्म्याला आत्म्याशी कनेक्शन केलं, तेच शब्द जर मी वापरले तर तुमच्या आत्म्याला ते पटणार आहे, नाही तर तुम्हाला नाही पटणार. जर मी खूप आध्यात्मिक किंवा रेकीची आणि खूप असे टेक्निकल शब्द वापरले, सायंटिफिक वापरले तर तुम्हाला ते पटणार नाही. मला तुमच्यासारखंच बोलावं लागेल. मी बाकीच्या ट्रेनर सारखी नाहीये की असं ह्या साच्यामध्ये आणि असं नाही मला जमत आहे. त्याशिवाय तुमच्याशी कनेक्शन मी कसं करणार? आत्म्याला आत्म्याशी दीप लाविला. ठीक आहे, पाठ केलेलं नाही, येतं आतून. मागे पुढे उभा राहे सांभाळिता आलिया आघात निवाराया. कशातला अभंग आहे? ऐकला, आवडला, राहिला मनात. गुरुपरंपरेचा अभंग आहे. हरिपाठानंतर बोलतो आपण. कधी शिकलात? आता लाईफने सगळं शिकवलं. ओके, MSc बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे, पण हे सगळ्या गोष्टी काय येतात? तो अनुभवातून जावं लागतं आपल्याला आणि मग ते आतून येतं. मग इथे कोणती स्क्रिप्ट लावलेली नाहीये ना मी. आणि माझ्या जागी उद्या तुम्ही पण असू शकता. आपल्याला बघायचंय काय पाहिजे, अचीव करा. ठीक आहे, तर आजच्या एनर्जीच्या हिशोबाने उद्या सुद्धा आपण याच ऊर्जेसोबत भेटू विथ द सेम एनर्जीज. अँड आय होप की ह्याच्यानंतर हा जो आकडा आहे तो डबल होणार आहे. तुम्हाला अजून टास्क, सगळ्या फॅमिली मेंबर्सला, फ्रेंड्सला एक माध्यम बना आता. त्यांच्या आयुष्यामध्ये पण जीवन काय हे समजून घेण्याचा, लेखी लेवल 1 मधून तरी जाऊ दे त्यांना. उद्या हिलर बना नका बनू, माध्यम बनायला सुरू करा. टेक ऍक्शन. ओके, जर इकडची सकाळी मॉर्निंग बॅचची संख्या वाढली नाही ना तर मी इव्हनिंग बॅच घेईल, मॉर्निंग बॅच कॅन्सल करेल मग. कारण की मॉर्निंग बॅचचं असंच होतं, उठतो बोलता उठत नाहीत कोण. उठले तर जे आहेत ते आहेत, जो हाजीर तो वजीर. ओके, चालेल. उद्या तुमच्यापैकी खूप लोकांचे मला असे मागून मागून बोलू नका. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. मला इंटरेस्ट नाही तुम्ही काय कपडे घातले, तुमच्या पाठी काय लोकेशन आहे. आपल्याला जगायचंय, तिथून बाहेर पडायचं. ओके, चालेल. सो उद्या सेम टायमिंग विथ द सेम एनर्जीज. ओके, आणि फीडबॅक द्या. ओके, बाय. थँक्यू Okay. थँक्यू थँक्यू थँक्यू. हार्ट्स आले आहेत, Okay. सब आले आहेत. थँक्यू सो मच. ओके देन, बाय. व्हिडिओ भेटेल का मॅडम? मॅम व्हिडिओ काय बोलताय? कोण बोलताय? व्हिडिओज भेटतील का याचे? रेकॉर्डिंग मिळेल. रेकॉर्डिंग मॅडम? थँक्यू.